असं होत नाही, ते चुकीचं आहे. मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण मान्य असेल शिवसेनेला, जर ओबीसी मधून मराठ्यांना आरक्षण मिळालं तर शिवसेनेची नेमकी भूमिका काय असेल? शिवसेनेच्या भूमिकेविषयी माननीय उद्धव ठाकरे यांनी वारंवार आपलं मत स्पष्ट केलं आहे. ही वेळ शिवसेनेची भूमिका मांडण्याची नाही, ही वेळ एखाद्या पक्षाची भूमिका मांडण्याची नाही. आर्थिकदृष्ट्या दुर्बल जे लोक आहेत, ते कोणत्याही समाजाचे असोत, ते ब्राह्मण असोत किंवा अन्य कोणी असोत, ओबीसी असोत, मराठा असोत, त्या प्रत्येकाला त्यांचे हक्क मिळायला पाहिजे, ही शिवसेनेची कायम भूमिका आहे. मराठा समाजामध्ये अनेक आर्थिकदृष्ट्या दुर्बल लोक मोठ्या प्रमाणात आहेत. त्यांच्या मुलांच्या शिक्षणापासून नोकरीपर्यंत प्रश्न निर्माण झालेले आहेत. हे मी त्यांचं जेव्हा मुलाखती ऐकतो तर लक्षात येतं. त्याच्यामुळे जर ते आपल्या हक्कासाठी अशा पद्धतीने रस्त्यावर उतरले तर त्यांची चेष्टा होता कामा नये. पण रावसाहेब, आंदोलनाची 1 दिवसाची परवानगी आहे. संध्याकाळी 6 वाजता ही मुदत संपते आहे. त्यानंतर मनोज जरांगे हे आझाद मैदानातच आंदोलनावर ठाम राहील आणि त्यामुळे समजा जर काही पेच प्रसंग ओढवला तर मग पुढे काय? पेच प्रसंग नक्की ओढवणार आहे आणि त्याला जबाबदार राज्याचं गृह खातं आणि गृहमंत्री आहे. हे फक्त विरोधकांचे पेच निर्माण करण्यामध्ये माहीर आहे देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे लोक. विरोधकांवरती गुन्हे दाखल करणं, खोटे गुन्हे दाखल करणं, धमक्या देणं, पक्ष फोडणं, आमदार विकत घेणं, हेच सध्या गृह खात्याचं काम आहे. त्यांना अशा प्रकारचे पेच प्रसंग हाताळण्याचा अनुभव अद्याप आलेला नाही. देवेंद्र फडणवीसांना अशा वेळी ते पळ काढतात किंवा दुसरं कोणाला तरी पुढे करतात, हा माझा अनुभव आहे. हां, त्यांना आता सांगितलं एखादा पक्ष फोडा गृह खात्याच्या माध्यमातून, तर ते 24 तासात पक्ष फोडतो. किंवा कोणाला अटक करा, ईडी लावा, तर देवेंद्र फडणवीस त्याच्यामध्ये एकदम तरबेज आहेत. त्यांचा पक्ष आणि गृह खातं कोणाला धाडी घाला, ताबडतोब करते. पण अशा प्रकारचं जे काम आहे राज्याच्या लॉ अँड ऑर्डर संदर्भात लाखो लोकांना हाताळणं, हे त्यांना जमणार नाही, ते त्यांना जमत नाही, त्यांनी ते कधी काम केलेलं नाही. रावसाहेब, इंडिया अलायन्स